अध्याय 12 श्री गणेशाय नमः। जय सद्गुरु समर्था अनाथनाथा कृपावंता मुमुक्षु शरणागत होता जन्म वार्ता तया नाही। ऐसे देतसा कृपादानासी म्हणोनी शरणागत पायासी भावार्थ धरुनी मानसी शरण चरणासी आलो असे। मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परी कृपाळू तू दयानिधी ने सिद्धी परमार्थ। ऐका श्रोते हो सावधान मलमास परम आख्यान मागील अध्यायी कथन व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला। 5 वर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केला असे आपण तया माझी सांगितले 2 पुढे अवधान देईजे। श्री विष्णू वदतसे निके ऐका क्षीराब्धी कन्यके मागे कथिले पर्व देखे पुढे ऐके आद्यादरे। व्यतिपात वैधृती वर्णन तुझम्या केले निरूपण तयाही परी शतगुण ऐके महिमान पुढारी। शतसंक्रांतीचे फळ एके ठाई तयावरी शतपर्वणी अधिक पाही। युगायुगी मासादी आयनेही होतसे विशेष तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे। असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थी केलेसे भ्रमण किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण व्यतिपात स्नान गंगोदका कोटी पुरश्चरणे जपपाही चंद्र सूर्यग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पाही ऐके नवाई शुभानने। अहो हे पौर्णिमा महिमा वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा तेथे बोलावयाची मिसा बोलता बोले न बोलावे। पौर्णिमादिनी प्रातस्नान जो नर करी आपण तया ऐसा पुण्यवान तुझा आन असेना। किंचित सुवर्ण अथवा काही दान दिजे ब्राह्मणा ते पाही विप्रभोजन माध्यान्ह समयी त्या एवढा नाही पुण्यवान। षड्रसमिष्टान्न पाही वाढी ब्राह्मणा ते स्वगृही वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही अर्पी भावे आदरे। वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठता जाणीचे तिघी फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणीजे। या ऐतुकिया पौर्णिमेते वेगळाली असी दैवते तेही परिसाऊ तुते ऐक निरुते भामिनी। ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही ब्रह्म सर्वत्री दैवतराही आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जाणीजे। म्हणून करावे व्यासपूजन व्यासरूपे साक्षात नारायण या लागी करावे पूजन भाव धरून मानसी। नादी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी स्त्रिया गुढी म्हणून परमहंस प्रौढी परंपरा गुढी चालत असे। परमहंसरूपे नारायण म्हणून व्यासरूपे नारायण या लागी अगत्य की जे पूजन हंसरूपे नारायण म्हणून। माघ मासी माधव देवता फाल्गुनी रुद्र तत्वता चैत्र दैवत अनंता असे तत्वता निर्धारे। वैशाखी पितृदैवत जाण मार्गशीर्षी यक्ष किन्नर जाण देवी भवानी ते जाण पौषी पौर्णिमा बोलीजे। ऐसिया पर्व काळ जाण प्रतिमासी की जे पिंडदान तेणे समग्र देवता तुष्टमान आशीर्वचन पै देती। स्नानाविधी दान पुण्य जे आचरिती भावे जाण तयाचे ऋण जाय निरसून नसे अनुमान यदर्थी। पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त की जे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करीती आचरण तया नारायण संतुष्टे। मासा मासाचे ठाई जाण येतसे तिथी पर्व लक्षण तरिका करावे अनुमान बहुत धन लागेना। अल्पवेचे पुण्य विशेष परी कोणी न धरिती सायास ये रवी पिशून येता गृहास करीती सायास आदरे। तेथे खर्च करिता भलतैसा व्यर्थ वेचिती वयसा परी सत्कारणी न वेचिती पैसा गरज तसे ठसा पुराणी। पुराणिक सांगताची गेले व्यासादिकीही काव्य केले पुराणे विस्तारून ठेविले परिजन न चाले या वाटे। फुकट स्वल्पाचेही स्वल्प ते कोणीही न नेणती अल्प वृथा जल्पताती जल्प अभिमाने कल्प भोगिती। शिष्णोदर पारंगत जगा माझी रूढी बहुत नेणो निया हिताहित भगवंती देख अंतरले। विटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैचा क्षणेक संग रती सुखाचा नये कामाचा बापांनो। जाय पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी निष्फळ। उदरा लागी करावे नीच सेवन तेथे पाप पुण्य न विचारिता धन मिळवावे संसारा लागून शेवटी कणव सांगती।
हे तो जगाची जगप्रौढी प्रचित पाहता ती रोकडी परी कोणीही न करीती तातडी प्रपंच साकडी उगवावया असो जे करीतील जैसे ते तव भोगीतील तैसे क्रोध येऊ नये मानसे वदलो फारसे म्हणवनी कथा भाग राहिला मागे सांप्रत तो वदावा लागे पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितला निजांगे रमे लागी क्षणैक जाणुनी संसार दयाळू तो जगदीश्वर मृत्यू लोका केला प्रसार तरुणोपाय मानवाते बहुत सुगम सुलभ पावो सांगितला से देवाधिदेवो पौर्णिमा दिनी स्नानदान तपावो की जे निर्वाहो जन्माचा आपुला जन्म सार्थक करून की जे पूर्वजांचे उद्धरण ये विषयी कथन स्वये जनार्दन वदतसे ऐके हो क्षीराब्धी वाळी अमावस्येची नव्हाळी श्रवण केलिया सकळी होय होळी पापाची मासाची या अंती येतसे अमावस्या तिथी तरी स्नानदान यथा पद्धती करावे निगुती आदरे करुनी स्नान संध्या देवतार्चन करुनिया महाहवन मग कीजे तिळ तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करुनी युक्त तेणे पितृगण संतोषत आशीर्वाद देत कुळाते ऐसे प्रत्यही अमावस्येसी आचरावे निश्चयेसी तये दिनी पितृलोकांसी पितरांसी संतोष तये दिनी पितरां लागून पितृलोकी करता सन्मान देवनी मिष्ठान्न भोजन तेणे पितृगण आनंदती मग संतोषोनी देती आशीर्वचन तेणे वंशवृद्धी होतसे जाण तया जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदर वैकुंठी तेणे अवश्य करावे पिंडदान न केलिया पाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे एक मासवरी उपोषण पितरांते होतसे जाण मग तया ते करावे लागे वायुभक्षण तव ते कोपून शापिती त्याची आशापास तव पाही संसारपुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती यामुचे दैव हेची आदौ आचरण करीती सरस मग बोल ठेविती प्रारब्धास कुसुमुसोनी साधिती संसारास तरुणी हव्यास निजमनी जिता धडन बोलती वचन मग कोठोनी करीतील पिंडदान जळवैसियाचे पुत्रपण काय वाचुनी संसारी धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचनात सदा सर्वदा पूर्विती हेत मागितला पदार्थ देताती जिवंत असता सन्मान मेलिया करीती गयावर्जन प्रतिमासे अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त सुपळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणोनी ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन त्यांचे पायी हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशाही परमात्मा सांप्रतकली माझी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन क्रोधेन धरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी आपुलिया सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था निर्णोणी पाप पुण्यापंथा धन सर्वथा साचवितसे म्हणे मुले माझी अज्ञान माझीही झाले वृद्धपण कामा येई शेवटी धन पुत्रा लागून माझिया मग ते पुत्र होती तरुण पितया ते आले वृद्धपण सदा हेळसी ती दारुण मागता धन न देती पिता पुले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलोपार्जित पाहिले बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चालिला शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितयाते ऐसेही पुत्र असती नको देवा ऐशियाची संगती जिता नाही नाही गती मेलिया सद्गती केवी होय म्हणून एकची पुत्र भला जेणे कुळाचा उद्धार केला येही परत्र साधनी भला वंशा केला उद्धारू ऐसे जे काप सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्या व्रताही आणिक पुण्यकर्म पाही परलोक पाही साधिती जे नर करीती पिंडदानाते वरी आचरती व्रताते तयाही वरी मलमासाते विशेष पर्वणी अमावस्या ऐसी ही पर्वे दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदिले सर्वही शेषशाही वदलासे जे नर ऐकोनी नाचरती पुराण श्रवणी न बैसती तयाची न चुके यातायाती पुनरावृत्ती चुकेना पितरा ते न करीती तोष तयाची संतती होय नाश या लागी श्लोकाधार विशेष श्रवण किजे आदरे या लागी श्रोते जन हो मलमासा ते पाहा हो अगत्यव्रता ते आचरा हो
कराला हो परमार्थाचा, जैसा लाहो घेता संसारी, तैसाच की जे परमार्थावरी, तेणे जुकेल येर झारी, जन्मवरी खंडेल हा नरदेह परमसांग, येथे धरावा सत्संग, सत्संगा विण साधन मार्ग, हातान लागे सर्वथा, म्हणो नमलमासवधी, साधा हो हेची संधी, गाठ घाला मूळपदी, भजा गोविंदिया दरे. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित द्वादशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.